तुमच्या अंगावर 50 केसेस आहेत, तुम्ही वारंवार आंदोलन केले, मग घरकुल योजना असेल किंवा मग फ्लायओव्हरचा विषय असेल, टॅक्सचा विषय असेल, स्वाती इंडस्ट्री असेल, परंतु ह्या सर्व आंदोलन कुठे पूर्णत्वास गेले का? 100%. कारण की जेव्हा हा उडानपूल झाला, ते पूल कसा काय पडला सर्वांना माहीत आहे. मीडियावाल्यांनी त्याची दखल घेतली आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर त्यांनी त्याची दुरुस्ती केली. दुरुस्ती केल्यानंतर ते आमच्या आंदोलनामध्ये दुरुस्ती झाली, नाही ते झाली नसती. स्वाती कंपनी जी आहे, म्हणजे यांनी जे बिहारची कंपनी इथे होती, 8.5% ते वसुली त्यांचा चालू होता. अकोला आपले जो लोक होते, जे टॅक्स भरणारे लोक होते, त्यांच्यापासून 8.5% घेणं म्हणजे चुकीच होता. त्यासाठी मी लोकांच्या घरापर्यंत गेलो. तर पूर्ण शहरामध्ये फिरलो मी, ॲटो लावला, पॉम्पलेट छापलं, लोकांकडे मिटिंग घेतली. हे चुकीचं आहे. आपल्यावर ते ऑलरेडी आपल्यावर टॅक्स जास्त आहे. त्यामध्ये हे बिहारची कंपनी इथे आली आणि ते 8.5% म्हणजे मी 1000 रुपये भरल्यानंतर 8.5 रुपये ते 80 रुपये बोलले ना, 80 रुपये तो घेऊन आला. तो हे बरोबर नव्हतं ना. त्यासाठी आपण आंदोलन केलं, लोकांनी सहकार्य केला आणि त्याचा फटका बसला ना त्यांना. त्याचा फटका बसला.